जंगलवाडीला त्या पारायणाचा उद्या तिथे शुभारंभ आहे यासाठी मी तिथं गेलो होतो. ग्रामस्थांनी तिथे मंडप घालण्याचे नियोजनाबाबत त्यांची चर्चा केली. तिथून चर्चा करून मी परत माघारी फिरलो. दरम्यानच्या जंगलवाडी साखरवाडीच्या मध्ये एक भैरवनाथ देवालय आहे. या देवालयाच्या पाठीमागच्या बाजूला जराच्या मागच्या बाजूला लघवीसाठी उभा राहिला. लघवीसाठी उभा राहिला असताना साखरवाडी ही बाजूकडून आत्ताचे जिल्हा परिषदेला जे भाजपचे उमेदवार उभे आहेत माधवराव उर्फ मदन निवृत्ती काळभोर यांचे बंधू विश्वास निवृत्ती काळभोर हे त्या ठिकाणी आले. गाडीतनं पुढंच बसलेले होते. गाडीतनं उतरले आणि डायरेक्ट येऊन मला मारहाण करायला. मी जे बेसावत होतो लघवीला उभं राहिलं असताना बेसावत होतो. डायरेक्ट त्यांनी मला मारहाण करायला सुरुवात केली आणि मारहाण करून माझा पूर्णपणे शर्ट वगैरे फाडला. आणि तू ह्या ठिकाणी वर कशाला आला आहेस, तुझं काय काम आहे, तुला सांगितलं ना ह्या भागात फिरू नकोस, काय करू नकोस. पण माझं त्या देवाच्या दर्शनासाठी आणि त्या पारायणाच्या ह्याच्या नियोजनासाठी मी तिथे गेलेलो होतो. आणि त्याचा परवा 2-3 दिवसापूर्वीसुद्धा त्यानं एक मला दमबाजी केली होती की तुम्ही ह्यात पडू नका, पडला तर भागात जाईल अशा दृष्टीनं त्यानं मला. मी ते काय लक्ष दिलं नाही. पण आज त्यानं अचानक माझ्या अटॅक केला आणि जीव घेण्याचा हल्ला माझ्यावर करण्याचा प्रयत्न केला. त्यातनं त्यानं स्वतःचा शर्ट फाडला आणि स्वतः म्हणला सर मी पोलीस स्टेशनला आता दोघं पण अडकायचं, आता मी पण पोलीस स्टेशनला कंप्लीट होतो. स्वतःचे शर्टाची तिरग्या नाही केल्या. त्यांच्याबरोबर ते यात्रा कमिटीचे पालिगावचे दळवी म्हणून आहेत ते त्यांच्याबरोबर होते. दुसरे एक ग्रस्त होते, दुसरे ते त्यांचे चिरंजीव डॉक्टर आहेत ते एक त्यांच्याबरोबर होते. असे सर्वजण ती लोक तिथं माझ्यावर अचानक हल्ला केला आणि हल्ला करून तिथून ते खाली आले. आम्ही पहिल्यांदा पोलीस स्टेशनला जातो तुझ्याकडे बघतो आणि दोघं पण हात अडतो असा हा जीव घेणा माझ्यावर प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न केला. निश्चितपणे मी सुद्धा या जिल्हा परिषद गटामध्ये किंवा या चोरी विभागामध्ये एक नेतृत्व करतो आणि नेतृत्व ही काय कुठल्या राजकारणापायी नाही, सामाजिक काम म्हणून करत असताना असा समाजाच्या कामाशी येणाऱ्या माणसाला ह्या निवडणुकीच्या निमित्तानं हे जे भाजपचे उमेदवार जे दहशतवाद जो या विभागात पसरवला जातो आणि गोरगरिबी जनतेच्या नाहक जनतेला त्रास देऊन मतं मिळवण्याचा यांचा आटोक्यात प्रयत्न. आता तुमची पुढची प्रक्रिया काय आहे? पुढची प्रक्रिया मी आता यांना पोलीस स्टेशनला मी माझी तक्रार दिलेली आहे. मला थोडंसं छातीमध्ये असं त्रास होतो आहे. मी जरा मेडिकल करून मी माझी माहिती NC देणार.